नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर नावाच्या दुसऱ्या टॉपिकमध्ये मी शिकवत असलेल्या दुसऱ्या टॉपिकमध्ये मी तुमचं स्वागत करतोय। मी काय केलं, याच्या अगोदरचा जो पिरियड घेतला होता किंवा अगोदरचं जे ऑनलाईन लेक्चर आपण बघितलं, याच्यामध्ये 12वीच्या करंट इलेक्ट्रिसिटीचा बेस आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं। आणि सांगता सांगता मग आपण इलेक्ट्रिक करंट वगैरे ह्या सगळ्या संकल्पनेच्या जवळ जात गेलो। मुळात आपण हा जो टॉपिक आहे तो टॉपिक शिकत असताना याला CET ओरिएंटेड लुक कसा देता येईल हा विचार करून या टॉपिकला आपण पुढे घेऊन चाललोय। मग तसं घेऊन जाताना मग परत जर बघितलं तर मी इलेक्ट्रिक करंटच फळ्यावर लिहिलंय ना, वेगळं कुठे काय लिहिलंय। आपण काय केलं, अगोदरचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रॉनचा विचार करत असताना असणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जातो ह्या सगळ्या संकल्पना बघितल्या होत्या। इलेक्ट्रॉनचा विचार केला तर एक्सटर्नल सर्किटमध्ये बॅटरीच्या निगेटिव्हकडनं बॅटरीच्या पॉझिटिव्हकडं, सेलमधनं जाताना पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडं, कन्व्हेन्शनल करंटचा विचार केला तर पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे एक्सटर्नल सर्किटमध्ये, आणि सेलमधनं जाताना तो निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे दाखवता येतो। हे सगळं बघितलं आपण। हे सगळं बघता बघता मग आपल्याला याच्यामध्ये काय वेगवेगळ्या कॉन्सेप्टचा विचार करावा लागतो। कसा करावा लागतो बघा, आपण काय केलं, इलेक्ट्रिक करंट म्हणल्यानंतर आपण एक फॉर्म्युला लिहून टाकला आणि तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला होता Q/T। त्याच्यानंतर परत आपण काय केलं, आयचा विचार करत असताना NE/T नावाचा एक फॉर्म्युला तयार केला आणि आपण सांगितलं की N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि T म्हणजे टाइम फॉर विच इलेक्ट्रिक करंट फ्लोज। एखाद्या इलेक्ट्रॉनवरचा चार्जचा विचार करत असताना त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते 1.6 × 10⁻⁹ कुलॉम असतं। इथंपर्यंत सगळं बघितलं आपण। याच्यामध्ये अजून काही ॲप्लिकेशन्स आहेत त्याचा विचार आपल्याला नक्की करता येईल, आणि तसा विचार करत असताना काय करायचं आहे बघा, मी आत्ता जे सांगतोय ते नक्की तुमच्या पुस्तकात असणार नाही। हे ॲडिशनल नॉलेज आहे ज्याचा वापर आपल्याला असणाऱ्या CET साठी करता येतो, MCQ सोडवताना करता येतो। कसा तो बघा, असा विचार करा की माझ्याकडं त्या ठिकाणी तिथं असणारा एक सिंगल ॲटम आहे। ॲटमचा हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत, आणि त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियसच्या भोवती फिरत आहेत। फिरत असताना याचा जो रॅडियस आहे तो रॅडियस R आहे असं आपण समजूयात, आणि ही त्याला काढलेली त्याची लिनियर व्हेलॉसिटी आहे। तरी कळत नाही की सर आता कुठं चालले, आम्हाला कुठं शिकवायला, ॲटम शिकवताय का करंट इलेक्ट्रिसिटी शिकवताय। मुळात आपण वाक्य कसं केलंय बघा, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज अन इलेक्ट्रिक करंट। त्याचा विचार इथं करत असताना हा इलेक्ट्रॉन आहे, आणि आपल्याला रुदरफोर्ड आणि बोहर या दोघांनी सांगितलं की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियसच्या भोवती फिरत राहतो। जर इलेक्ट्रॉन फिरत राहत असेल तर नक्की त्या ठिकाणी एक प्रकारचा इलेक्ट्रिक करंट तयार होईल, एक प्रकारची इलेक्ट्रिक लूप तयार होईल। तशी जर लूप त्या ठिकाणी तयार होत असेल तर त्याचं उत्तर काढत असताना या फॉर्म्युल्याचा आधार घेऊन आपल्याला त्याच्यामधली कन्व्हर्जन्स बघावं लागतात। मी काय करतोय ते बघा, मी इथं E/T लिहिलंय, इथं Q/t आहे, तिथं E/T आहे। काय फरक आहे याच्यामध्ये? मुळात इलेक्ट्रॉनचा विचार करत असताना आपल्याला चार्जचा विचार करावा लागतो, मग T आणि T याच्यामधला फरक काय आहे? T ला पिरियड म्हणतात, t ला टाइम म्हणतात, आणि तसं जर आपण त्याला तिथं म्हणत असू तर नक्की लक्षात ठेवा, या असणाऱ्या T चा विचार इथं करत असताना एक रिव्हॉल्यूशन पूर्ण व्हायला त्या इलेक्ट्रॉनला जो वेळ लागतो, एक रिव्हॉल्यूशन पूर्ण व्हायला इलेक्ट्रॉनला जो वेळ लागतो त्याला पिरियड या नावानं ओळखतात। त्यामुळे तिथं लिहित असताना आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रॉनचं एकच रिव्हॉल्यूशन विचारात घेऊन फॉर्म्युला तयार करतोय। जर एकच रिव्हॉल्यूशन विचारात घेऊन आपण फॉर्म्युला तयार करत असू तर आपल्याला याच्यामध्ये अजून एका मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याचा विचार करता येतो, आणि तसा विचार करत असताना व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम।
जर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईमचा विचार करतोय आपण, त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इलेक्ट्रॉन आहे तो एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करणार आहे. म्हणजे आपण असा विचार केला, एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करत असताना तिथला तो इलेक्ट्रॉन किती डिस्टन्स कव्हर करतो? बरोबर आहे, सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स कव्हर करतो. याचा अर्थ डिस्टन्सला आपण 2πr न रिप्लेस करूयात. आता एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करायला जो वेळ लागतो त्याला आपण नाव दिलं पिरियड. त्यामुळे आता कॅपिटल टी लिहूयात, स्मॉल टी नको लिहूयात, याला आपण व्ही देऊयात. व्हीचं एक मॅथमॅटिकल रिलेशन तयार झालं, व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी. म्हणजे मी जर टीचा विचार केला तर 2πr अपॉन व्ही आलं. याची किंमत आपण या इक्वेशन नंबर 1 मध्ये जर आपण ठेवली तर त्या ठिकाणी आपण ईच किंवा आयचं जे उत्तर आहे ते उत्तर EV अपॉन 2πr असं काढू शकतो. हा फॉर्म्युला तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असणारच नाही. मी तुम्हाला ॲडिशनल का देतोय? अरे तुम्हाला भविष्यात CET करायची आहे, तुम्हाला कुठं रेग्युलर नुसतं चालायचं आहे. आणि भविष्यात जर CET करावे असे वाटत असेल तर असे जे फॉर्म्युले आहेत, या फॉर्म्युल्याला आपल्याला नक्की विचारात घ्यावं लागतं. त्यामुळे तसा विचार करत असताना E म्हणजे काय तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, व्ही म्हणजे काय व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, आर म्हणजे काय रेडियस ऑफ ऑर्बिट. म्हणजे आपल्याला आर दिलाय, व्ही दिलाय, ई माहिती आहे, आयचं उत्तर काढता येतं आणि ते उत्तर आपल्याला असणाऱ्या ऑप्शनमधनं सिलेक्ट करता येतं. त्यामुळे अशी जी ॲडिशन्स मी तुम्हाला आत्ता सांगतोय, ती जी ॲडिशन्स आहेत ती तुम्हाला नक्की लक्षात ठेवावं लागतील. आपण इलेक्ट्रिक करंट ओरिएंटेडच बोललोय, आपण वेगळं काय बोललेलोच नाही. त्यामुळे आपण फक्त काय केलं, इलेक्ट्रिक करंटसाठी वेगवेगळ्या टर्मचा अभ्यास करत चाललोय. आणि तसा अभ्यास करत जात असताना आपल्याला मग इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन तयार करता आली, इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला तयार करता आला, कन्व्हेन्शनल करंटची दिशा सांगता आली, इलेक्ट्रॉनची दिशा सांगता आली. हे सगळं मान्य करता करता या टॉपिकमधलं ज्याला महत्त्वाचं असं म्हणता येईल असं आर्टिकल, यावर मी काय म्हणले, कुठला सिलेबस डिलीटेड झाला या टॉपिकला मी बघतच नाही. कारण मला माहिती आहे की या टॉपिकचा जर सिलेबस आपण डिलीट करून शिकलो तर 12वीमध्ये आपल्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं आत्ता या ठिकाणी आपल्याला याच्यामधलं एक सगळ्यात महत्त्वाचं आर्टिकल विचारात घ्यायचं आहे. आणि ते जे आर्टिकल आहे ते म्हणजे ओहम्स लॉ. हां, 10वी 9वीला कुठं तरी ते आपल्याला झाल्यासारखं वाटतं. आणि असं त्या ठिकाणी तिथं झाल्यासारखं वाटत असताना मग आपण विचार करावा लागतो की अरे यातलं कसं महत्त्वाचं आहे. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये जर सगळ्यात पहिल्यांदा डिव्होटेड होऊन एखादं वाक्य जर एखाद्या शास्त्रज्ञानं केलं असेल तर तो जो शास्त्रज्ञ आहे त्याचं नाव आहे ओहम. त्यामुळे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे, या असणाऱ्या ओहम्स लॉचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपल्याला या असणाऱ्या 11वीतल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये महत्त्वाचं आहे. 12वीत गेलं का किर्चॉफ्स लॉज. आणि ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग करता त्यावेळेस तुम्हाला डेल्टा नेटवर्क येतं, स्टार नेटवर्क येतं, वेगवेगळ्या पद्धती नॉर्टन्स नेटवर्क येतात. तिथं थोडंसं परत अवघड होत जातं. मला अवघड कळावं असं जर वाटत असेल तर मला अगोदर सोपं यावं लागतं. आणि ओहम्स लॉ म्हणजे मी आत्ता सांगितलं की बेसिक ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, करंट इलेक्ट्रिसिटीचा तो बेस आहे. आणि आपण हे शिकलोय पण इतकं क्लिअर नाही कळलेलं आपल्याला, ते आता समजून घ्यायचं आहे. कसं ते बघा, त्यानं काय सांगितलं ते तुम्हाला मी सांगतो. माझ्या समोर असं जर तुम्हाला विचारलं असतं, पण मी आता तुमच्या समोर फक्त मोबाईलच्या माध्यमातून येतोय. त्यामुळे असा विचार इथं करत असताना वाक्य कसं येतंय बघा. माझं वाक्य असताना या पद्धतीनं मी तुम्हाला मराठीतनं पहिल्यांदा सांगतोय, नंतर आपण त्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर करूयात. वाक्य असं आहे त्याचं, वाहकाची भौतिक अवस्था कायम असेल तर, वाहकाची भौतिक अवस्था कायम असेल तर वाहकाच्या 2 टोकामधनं वाहणारी विद्युतधारा विभवांतराला समानुपाती असते. आता एक तसं लगेच वाक्य नाही कळत, याचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा कळावा लागतो. तो कसा तो बघा. कल्पना करा, माझ्याकडं हा एक 1.5 व्होल्टचा सेल आहे, या ठिकाणी इथं असणारा हा एक बल्ब आहे आणि त्या असणाऱ्या बल्बला
मी या पद्धतीनं एका सर्किटला जोडले आणि सर्किटला जोडत असताना तो जो करंट आहे समजा पॉझिटिव्ह आहे आणि हा करंट या पद्धतीनं त्या सेलमधनं वाहतोय. नक्कीच हा जो बल्ब आहे तो बल्ब त्या ठिकाणी तिथं असणार तो प्रकाश द्यायला सुरुवात करेल. पुन्हा मी विचार काय केला, अरे आपण एकाच्या ऐवजी त्या ठिकाणी 2 सेल वापरूयात आणि तिथं असणारा तोच बल्ब तीच वायर घेऊयात आणि परत एकदा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या बल्बचा प्रकाश बघूयात. आणि मी जर समजा आत्ता तुम्हाला प्रश्न विचारला असता, अरे बाबांनो ह्या 2 मध्ये प्रकाशाची तीव्रता जादा कुठं, तुम्ही उत्तर दिलं असतं की सर काय 5वीतला प्रश्न विचारला आहे, जिथं 2 सेल आहे तिथं प्रकाशाची तीव्रता जास्त आहे, जिथं 1 सेल आहे तिथं प्रकाशाची तीव्रता कमी. मी विचारलं असतं का, तुम्ही म्हणणार की 2 सेलची ताकद जास्त नाही का. याचा अर्थ असा झाला 2 सेलची ताकद जास्ती म्हणजे त्याचं विभवांतर जास्ती झालं, त्याचं पोटेन्शियल डिफरन्स जास्ती झालं. ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पोटेन्शियल डिफरन्सचा विचार करतोय, याचं पोटेन्शियल डिफरन्स कमी आहे, याचं पोटेन्शियल डिफरन्स जास्ती आहे, याच्यातनं वाहणारा जो करंट आहे तो करंट कमी आहे, याच्यामधनं वाहणारा जो करंट आहे तो करंट जास्ती आहे. एका सेलचं पोटेन्शियल डिफरन्स कमी, करंट कमी. 2 सेलचं पोटेन्शियल डिफरन्स जास्ती, करंट जास्ती. त्यामुळे मला पडदिशी याचं उत्तर नक्की सांगता येतं. जर या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं घडत असेल तर मला नक्की सांगता येतं या ठिकाणी इथं असणाऱ्या पोटेन्शियल डिफरन्सला तिथं असणारा तो जो इलेक्ट्रिकचा करंट आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ह्याला अजून एका पद्धतीनं आपण बघू शकतो की जर समजा मागं जसं मी सांगितलं होतं त्याच पद्धतीनं असा विचार करूयात की या ठिकाणी ह्या 2 सिलेंडर्स आहेत आणि या 2 सिलेंडरला मी या पद्धतीने या पाईपनं जोडले. दोन्हीमध्ये पाणी जर सारखं असेल तर पाणी या पाईपमधनं वाहणारच नाही. याला समजा ए म्हणलं, याला बी म्हणलं, याला सी म्हणलंय. आता मी त्या असणाऱ्या एका सिलेंडरला वर उचललं आणि एक समजा खाली ठेवला, पाणी व्हायला सुरुवात होईल. मी ज्यावेळेस त्यातलं डिफरन्स जास्ती क्रिएट करतो म्हणजे हाईट डिफरन्स मी जास्ती करतो त्यावेळेस पाण्याचा प्रवाह त्यातनं जास्तच वाहतो ना, सरळच आहे. इथं जसं घडलं तसंच इथं घडलं ना. पोटेन्शियल डिफरन्स कमी आहे, करंट कमी आहे. पोटेन्शियल डिफरन्स जास्ती आहे, करंट जास्ती आहे. हेच तर ओहमनं सांगितलं. म्हणजे त्या काळामध्ये त्यानं ते शोधलं म्हणून त्याच्या नावावर गेलं. तुम्ही म्हणणार की यात काय, आम्हाला पण आता कळलं. तुम्ही जर आता शोधला तुमच्या नावावर लॉ गेला असता. त्यामुळे आता आपण यातली गंमत जरा बाजूला ठेवूयात आणि करस्पॉन्डिंग असणारं जे वाक्य आहे ते वाक्य नीट बघूयात. हे वाक्य तयार करताना मी कसं केलंय म्हणण्यापेक्षा ओहमनं कसं केलंय हा भाग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि याचा विचार करत असताना अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ओहमनं सांगितलं होतं पोटेन्शियल डिफरन्सला करस्पॉन्डिंग असणारा जो करंट आहे तो करंट डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. मग एखादा विद्यार्थी म्हणला असता की सर ते शिपूट का जोडले हो, वाहकाची भौतिक अवस्था कायम असेल तर. कारण आपण ते वाक्य तयार करताना वाक्य कसं करतोय बघा, त्या असणाऱ्या ओहम्स लॉला जर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर त्याचं जे वाक्य आहे ते वाक्य आपलं असं असतं, इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन सेम an electric current flowing through the conductor is directly proportional to the potential difference applied across it. वाहकाची भौतिक अवस्था जर कायम असेल किंवा कॉन्स्टंट असेल तर वाहकाच्या 2 टोकामधनं वाहणारी विद्युतधारा विभवांतराला समानुपाती असते. मग ह्या सगळ्यामध्ये काय होतं, यातल्या अशा कॉन्सेप्टला आपण बघत जातो आणि त्या कॉन्सेप्टला इथं बघत असताना मग डोक्यात ठेवावं लागतं की त्या असणाऱ्या ओहमनं वाहकाची भौतिक अवस्था कायम असेल तर असं का म्हणलं असेल. ह्याचं कारण असं आहे, जिथं कंडक्टर आहे तिथं रेजिस्टन्स आहे आणि हा जो कंडक्टरचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स काही टर्मवर डिपेंडंट आहे, काय फिजिकल क्वांटिटीवर डिपेंडंट आहे. त्यातली पहिली जी फिजिकल क्वांटिटी आहे ते म्हणजे टेम्परेचर, दुसरं म्हणजे त्या ठिकाणी मटेरियल, तिसरं म्हणजे आपण त्या कंडक्टरचं असणारी लांबी किती घेतोय ते, आणि चौथी जी टर्म आहे ती म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आपल्याला
यातल्या ह्या काय गोष्टी बघायच्या आहेत परत एकदा, पण आता तात्पुरता आपण विचार करूयात. रेजिस्टन्स जर या असणाऱ्या क्वांटिटीजवर अवलंबून असेल, मग टेम्परेचर, मटेरियल, लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन या सगळ्या गोष्टी जर कॉन्स्टंट असतील तरच व्ही ला आय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, अदरवाईज ते नाहीच आहे. तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते वाक्य तयार करत असताना या सगळ्या कॉन्सेप्टचा आधार घ्यावा लागतो आणि तसा तो आधार इथं घेतला जात असताना 100% लक्षात ठेवा, आपल्याला या सगळ्या संकल्पनेचा विचार नक्की करता येतो. म्हणजे वाहकाची भौतिक अवस्था कायम ठेवताना टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवा, मटेरियल कॉन्स्टंट ठेवा, लेंथ कॉन्स्टंट ठेवा, क्रॉस सेक्शनल एरिया कॉन्स्टंट ठेवा आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते रिलेशन मग उभे होईल. आणि तसं असणारं ते जे रिलेशन आहे ते उभे करत असताना आता मात्र इथून पुढं विसरायचंच नाही की आपण का म्हणलं होतं असं. हे तुम्हाला नक्की लक्षात येत नाही 9वी-10वी लेवलला. त्यामुळे ज्या ठिकाणी ओहम्स लॉ त्या ठिकाणी व्ही ला आय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे हे 100% लक्षात ठेवायचं. आणि व्ही इज इक्वल टू कडे जाताना आपल्याला एक स्थिरांक घ्यावा लागतो आणि तिथं असणारा तो जो स्थिरांक आहे त्याला आर या नावानं ओळखतात. आणि इथं असणारा हा जो आर आहे यालाच ज्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर. याचं दुसरं नाव पण लक्षात ठेवा, याला म्हणतात कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. म्हणजे आपल्याला जर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे ती जर दिली नाही तर आपल्याला या असणाऱ्या टर्मचा आधार घेऊन तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढता येतं. त्यामुळे तसं उत्तर काढत असताना या संकल्पनेला नक्की विचारात घ्यावं लागतं. म्हणजे आज आपण काय केलं बघा, मगाशी आपण I इज इक्वल टू EV/2πr नावाचं रिलेशन असं शोधलं की जे आपल्या पुस्तकात नव्हतंच. का शोधलं तर मला नुसतं बोर्डाचं नुसत्या 11वीच्या परीक्षेचा विचार करायचा नव्हता, मला विचार करावा लागत होता त्या ठिकाणी असणाऱ्या 12वीच्या CETचा, नीटचा, JEEचा. तिथं कुठंतरी त्या रिलेशनचा वापर करताना दिसतोय आपण. आणि तसा वापर तिथं करताना मग आपल्याला परत आठवतच नाही ते का आलं होतं ते. त्यामुळं आत्ताच आपण 11वी लेवलला हा टॉपिक या पद्धतीनं बघतोय की जेणेकरून आपल्याला 12वीमध्ये असणारं जे करंट इलेक्ट्रिसिटी आहे ते जादाचं सोपं जाईल. त्यामुळे इथं नक्की लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला विचार करावा लागणार आहे या असणाऱ्या रिलेशनचा. व्ही ला आय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, व्ही इज इक्वल टू IR आहे, हा ओहम्स लॉ आहे. वाक्य तयार करताना मी वाक्य परत एकदा रिपीट करतोय आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते वाक्य कसं येतंय ते नीट बघा. इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स सेम an electric current flowing through the conductor is directly proportional to the potential difference applied across it. आता ह्यातल्या जरा गमती जमती जर आपण बघत गेलो तर कसं येतं बघा. पहिल्यांदा एक संकल्पना आपण याच्यामधली विचारात घेऊयात आणि ती जी संकल्पना आहे ती म्हणजे रेजिस्टन्स, ज्याला मराठीमध्ये आपण रोध या नावानं ओळखलंय. रेजिस्टन्स काय असतो रेजिस्टन्स म्हणजे, कारण आता आला ना एक कॉन्स्टंट रेजिस्टन्स नावाचा. मुळात कसं घडतं बघा, मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कंडक्टरचा विचार करतोय आणि कंडक्टरचा विचार करत असताना माझा समजा कंडक्टर या पद्धतीनं आहे, याच्यामध्ये खरं तर हे इलेक्ट्रॉन्स आहेत. यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत मी तुम्हाला काल जसं म्हणलं होतं तसं होईल. यातले इलेक्ट्रॉन बॅटरीच्या निगेटिव्हकडनं बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे जायला सुरुवात करतील. लोअर पोटेन्शियलकडनं हायर पोटेन्शियलकडे ते इलेक्ट्रॉन जातात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही जी संकल्पना आहे ती पोटेन्शियल ओरिएंटेड आहे, त्यामुळे तसं त्याला नक्की लक्षात ठेवा. आणि असे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जात असताना काय घडतं, हा जो कंडक्टर आहे या कंडक्टरमध्ये व्हायब्रेटिंग ॲटम्स असतात, थरथरणारे अणू असतात. हे जे थरथरणारे अणू आहेत, इलेक्ट्रॉन त्यातनं जात असताना तिथल्या त्या इलेक्ट्रॉन्सला ते जे थरथरणारे अणू आहेत ते जाऊन आदळतात त्याच्यावर.
ही जी आदळण्याची प्रक्रिया आहे, या आदळण्याच्या प्रक्रियामुळं तिथं असणारा तो जो इलेक्ट्रॉन आहे, त्या इलेक्ट्रॉनची जी व्हॅलॉसिटी आहे ती व्हॅलॉसिटी तिथं कमी होते, त्याचा वेग मंदावतो. वेग मंदावण्याची जी प्रक्रिया आहे यालाच ज्या कुठल्या नावानं ओळखतात त्यालाच आपण रेजिस्टन्स या नावानं ओळखतोय. त्यामुळे मी ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रेजिस्टन्सचा विचार करतो त्यावेळेस त्याच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्याचा विचार मला करावा लागेल आणि तसा विचार तिथं करताना पहिली मला डेफिनेशन विचारात घ्यावे लागेल. कसं येतं वाक्य त्याचं, द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर टू अपोज द फ्लो ऑफ एन इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. इलेक्ट्रॉनला कंडक्टरमधनं जात असताना मटेरियल त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रॉनला अपोज करतं. अपोज करण्याची जी इलेक्ट्रॉनला जी टेंडन्सी आहे, प्रवृत्ती आहे त्या असणाऱ्या वाहकाची, यालाच रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर या नावानं ओळखतात. द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर टू अपोज द फ्लो ऑफ एन इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. एवढं नक्की लक्षात ठेवा. आणि असं लक्षात ठेवता ठेवता मी जर तुम्हाला विचारलं याचं SI युनिट काय असतं, ते शास्त्रज्ञाच्या नावावरच असतं, ते म्हणजे ओहम. कदाचित जर आपल्याला थोडं ॲडिशनल पाहिजे असेल तर V इज इक्वल टू IR आहे किंवा R इज इक्वल टू V/I आहे. V म्हणजे फोल्ट झालं, I म्हणजे ॲम्पियर झालं. त्यामुळे फोल्ट पर ॲम्पियर सुद्धा रेजिस्टन्सचं एकक नक्की होऊ शकतं. कसं विचारलंय त्याच्यावर ते ठरतं. त्यामुळे रेजिस्टन्सचं एकक ओहम असू शकतं किंवा फोल्ट्स पर ॲम्पियर सुद्धा एकक रेजिस्टन्सला येऊ शकतं. हे नक्की लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रेजिस्टन्सचा विचार करत असताना या पद्धतीनं तिथला तो जो विचार आहे तो विचार करावा लागेल. आणि मग आपण या असणाऱ्या रेजिस्टन्सच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत याच्यामधली जी व्हेरिएशन्स आहेत ती व्हेरिएशन्स आपल्याला बघावं लागतील. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं, असणारी टर्म पहिली बघितली ओहम्स लॉ नावाची. वाहकाची भौतिक अवस्था कायम असेल तर या वाक्याचा अर्थ समजून घेतला आणि ओहमनं आपल्याला जे सांगितलं होतं तसं असेल तरच Vला I डायरेक्टली प्रपोर्शनल आहे याचा विचार आपण केला. हा विचार करत जात असताना मग आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये V इज इक्वल टू IR, R हा रेजिस्टन्स आला. रेजिस्टन्सचं एकक बघितलं आणि रेजिस्टन्सचं एकक बघता बघता अजून एका टर्मला मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवतोय. आणि ती जी टर्म आहे ती कुठली टर्म आहे तर कंडक्टन्स, ज्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करताना K करतात. आपण सगळं त्या असणाऱ्या टॉपिकच्या करस्पॉन्डिंग शिकत जाणार आहे. आणि कंडक्टन्सचा विचार करताना एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला आपल्या समोर येतो आणि तो जो फॉर्म्युला आहे K इज इक्वल टू 1/R. काय आहे कंडक्टन्स म्हणजे, त्याच्यामध्ये काय वेगळंपण आहे? रेजिस्टन्स आणि कंडक्टन्सचं नातं कसं असतं मी तुम्हाला सांगतो. आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रेजिस्टन्सचा विचार करतोय किंवा कंडक्टन्सचा विचार करतोय, कॉपरचा विचार करायचा झाला तर ॲल्युमिनियमच्या तुलनेमध्ये त्याचा कंडक्टन्स जास्ती आहे, रेजिस्टन्स कमी आहे. आणि ॲल्युमिनियमचा विचार केला करस्पॉन्डिंग असणाऱ्या कॉपरशी तर त्याचा रेजिस्टन्स जास्त आहे, कंडक्टन्स कमी आहे. याचा अर्थ असा झाला कंडक्टन्स आणि रेजिस्टन्स दोघं एकमेकाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल झाले. त्यामुळं असं एखादं मॅथमॅटिकल रिलेशन आल्यानंतर आपल्याला त्याचं वाक्यामध्ये रूपांतर करता येतं. आणि वाक्यामध्ये रूपांतर करत असताना तिथलं जे वाक्य आहे ते वाक्य असं असतं, कंडक्टन्स ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर is defined as it is the reciprocal of resistance. मी रेजिस्टन्सचं वाक्य तयार करताना सांगितलं होतं, द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर टू अपोज द फ्लो ऑफ एन इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. आणि कंडक्टन्सचा विचार करत असताना
कंडक्टन्स ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. आणि ते जर तसं असेल तर त्याला एकक आपण नक्की देऊ शकतो. कुठलं एकक देता येतं? दिसतंय आपल्याला 1/R म्हणजे 1/Ω सांगता येईल. वर नेलं तर त्याची पॉवर मायनस होईल. याला उलटं लिहिता येतं MHO, OHMला MHO लिहिता येतं किंवा एका शास्त्रज्ञाच्या नावावरनं सुद्धा याला एकक लिहिता येतं. म्हणजे 1/Ω असू शकतं, Ω⁻⁻1 असू शकतं, MHO असू शकतं किंवा सिमेन्स असू शकतं. ही जी सगळी एकक आहेत ती कंडक्टन्सची एकक आहेत. त्यामुळं आपल्याला या असणाऱ्या टॉपिकमध्ये या असणाऱ्या टर्मचा विचार नक्की करावा लागतो, तो करता येतो. याच्याशिवाय आपण या टॉपिकला पुढं घेऊन जाऊच शकत नाही, कारण यातलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहेत. ह्या सगळ्याला घेऊन आपण पुढं जात असताना मुळात आपली जी वाक्य आहेत त्या वाक्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला याच्यामध्ये नक्की विचार करता येईल. आणि हा विचार इथं करत असताना मग आपण असा विचार करूयात की ज्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरमध्ये रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स लेंथवर पण अवलंबून आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर पण अवलंबून आहे. आणि जर ते तसं असेल तर मग या रेजिस्टन्सचं लेंथशी नातं काय, या रेजिस्टन्सचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शनशी नातं काय, याचा विचार आपल्याला करावा लागेल. नक्की सांगता येतं आपल्याला. म्हणजे पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या लेंथ ऑफ कंडक्टरचा विचार करतोय. आणि असा विचार इथं करत असताना मी तुम्हाला एक उदाहरण देतो, त्याच्यावरनं उत्तर तुम्हाला नक्की देता येईल. कसं ते बघा. समजात माझ्याकडे ही 1 मीटरची वायर आहे, याला 1.5 व्होल्टचा सेल आहे आणि हा जो बल्ब आहे तो बल्ब मी इथं लावला आहे. माझ्याकडे 3 मीटरची वायर आहे, तोच सेल आहे, तोच बल्ब आहे आणि तो बल्ब इथं लावला आहे. 1 मीटरच्या वायरचा विचार करून 3 मीटर वायरचा विचार आपण करूयात. मी तुम्हाला प्रश्न विचारला की या 2 बल्बमध्ये प्रकाशाची तीव्रता जास्ती कुठं असेल, तर तुमचं उत्तर नक्की असणार आहे 1 मीटर वायरचा जो बल्ब आहे त्याची तीव्रता जास्ती आहे, 3 मीटर वायरच्या बल्बची तीव्रता कमी असेल. पुन्हा मी प्रश्न विचारला की बाबा 1 मीटरची तीव्रता जास्त का आणि 3 मीटरची तीव्रता कमी का, तर त्याच्यावर तुमचं उत्तर ठरलेलं असेल की सर 1 मीटर वायरची लांबी असणारा तो जो कंडक्टर आहे त्याचा रेजिस्टन्स कमी आहे आणि 3 मीटर लांबी असणारा जो कंडक्टर आहे त्याचा रेजिस्टन्स जास्ती असेल. लांबी कमी, रेजिस्टन्स कमी, लांबी जास्त, रेजिस्टन्स जास्त, याच्यावरनं नक्की तुम्हाला सांगता येतं की अरे सोपं झालं की रेजिस्टन्सला लेंथ हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. मगाशी आपण रेजिस्टन्स म्हणजे काय ते बघितलं ना. आता डिपेंडन्स ठरवूयात. आपण वाक्य जे तयार केलं होतं इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन सेम, त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. कारण आपण जर या सगळ्या गोष्टीमधली व्हेरिएशन बघायची ठरवली तर नक्की या पद्धतीनं बघता येतात. त्यामुळे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे लांबीचा विचार केला तर तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे तो लांबीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आता विचार करूया त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचा. आणि असा विचार करताना परत एक वेगळं उदाहरण मी तुम्हाला देतो. एक कल्पना करा, हा एक रस्ता आहे एकडनं बीकडं जाणारा आणि त्या असणाऱ्या रस्त्याला बोळ समजूयात आपण. त्याची जी रुंदी आहे ती 1 मीटर आहे. दुसरा एक रस्ता याच ठिकाणी आहे, तो समजा रस्ता C कडनं D कडं आहे आणि त्याची जी रुंदी आहे ती समजा 3 मीटर आहे. 1000 माणसं आहेत, ती A कडनं B कडं जाणार आहेत आणि C कडून D कडे येणार आहेत. ही 1000 माणसं जर A कडनं B कडं जात असतील आणि C कडनं D कडे जात असतील, याचं विचार केला तर हे अरुंद आहे, याचा विचार केला तर रुंद आहे. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला की यातनं जात असताना कुठल्या विद्यार्थ्यांना, कुठल्या माणसांना त्या ठिकाणी जाणं सोपं जाईल आणि अवघड जाईल. तुमचं उत्तर असणार आहे की जिथं अरुंद बोळ आहे तिथनं त्यांना अवघड जाईल, जिथं रुंद आहे तिथं त्यांना सोपं जाईल. कारण यांना इथं विरोध कमी होईल, इथं विरोध जास्त होईल. रुंदी कमी आहे, विरोध जास्त आहे, रुंदी जास्त आहे, विरोध कमी आहे. यालाच आपण क्रॉस सेक्शनल एरिया समजूयात कंडक्टरचा. इथं जसं या असणाऱ्या लोकांच्यासाठी घडतं तसंच कंडक्टरमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या बाबतीत पण घडतं. इलेक्ट्रॉन जात असताना 1 मीटरमधनं जाताना त्या ठिकाणी त्यांचा विरोध कमी असेल
जास्त असेल आणि 3 मीटरमधनं जाताना तिथं असणारा तो जो विरोध आहे तो विरोध त्या ठिकाणी कमी होईल. आणि असा विरोध इथं विचारात घेत असताना मग आपल्याला एक रिलेशन नक्की तयार करता येईल. आणि तसं ते रिलेशन इथं तयार करताना कसं करू शकतो बघा आपण. रेजिस्टन्स आणि क्रॉस सेक्शनल एरियाचा विचार केला तर तिथं असणारा तो जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्याला रेजिस्टन्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. लेंथला रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. एरियाला त्या ठिकाणी तिथं असणारा तो रेजिस्टन्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आणि आता अजून एक टर्म आपण याच्यामध्ये बघतोय आणि त्या टर्मचा विचार करत असताना आता विचार करूया की टेम्परेचरवर रेजिस्टन्स जर अवलंबून असेल तर टेम्परेचरचं रेजिस्टन्सशी नातं काय असतं, कारण ती पण संकल्पना त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. म्हणजे पहिल्यांदा लेंथ बघितलं, ठरवून टाकलं लेंथला रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, उदाहरण दिलं ते नक्की कळलंय तुम्हाला. पुन्हा आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचं पण एक उदाहरण बघितलं. रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ठरवलं आपण. आता टेम्परेचरचा विचार करताना काय होईल बघा. परत एकदा 30 फिगर मी काढतोय आणि अशी फिगर इथं काढत असताना हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स त्या कंडक्टरमधनं जात आहेत. जात असताना ते निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे जात आहे. ठीक आहे, आपण मान्य केलं. ज्या वेळेस आपण त्या कंडक्टरचा विचार करतो त्या कंडक्टरला जर समजा आपण एक्सटर्नल हीट सप्लाय केली, कंडक्टरला उष्णता द्यायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे ॲटम्स आहेत ते जादा ॲम्प्लिट्यूडनं थरथरायला सुरुवात करतील. जर त्या ठिकाणी तिथं असणारे ते ॲटम जादा ॲम्प्लिट्यूडनं थरथरत असतील तर इलेक्ट्रॉनच्या जाण्याला त्या असणाऱ्या थरथरणाऱ्या ॲटमचा विरोध जादा होईल. म्हणजे कल्पना करा की समजा आपण पंढरपुरामध्ये त्या असणाऱ्या स्टँडपासून देवळाकडे चाललो आणि ते इतर दिवशी चाललो आहे किंवा आत्ता लॉकडाऊनमध्ये चाललो आहे, आपण आरामात जाऊ. पण तोच विचार जर आपण केला आषाढी वारीमध्ये मला देवळापर्यंत जायचं आहे स्टँडपासून तर मला वेळ जास्त लागेल, मला जास्त लोक थटणार आहेत, मला विरोध जास्ती होईल. हे जसं आषाढी वारीला मला तिथं पोचत असताना रेजिस्टन्स मला जास्त होतोय, विरोध जास्ती होतोय, तसंच इथं पण होतंय. ज्यावेळेस तिथं असणाऱ्या त्या कंडक्टरला आपण एक्सटर्नल हीट सप्लाय करतो, त्याचं टेम्परेचर वाढवतो, थरथरणाऱ्या ॲटममुळं जाणाऱ्या इलेक्ट्रॉनचा वेग मंदावतो, म्हणजे रेजिस्टन्स त्याचा वाढतो. याचा अर्थ असा झाला याच्यातलं जे तिसरं रिलेशन आहे ते जर आपण इथं लिहायचं ठरवलं तर नक्की आपण सांगू शकतो टेम्परेचरला रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला इन्व्हर्सली आहे, लेंथला डायरेक्टली आहे आणि टेम्परेचरला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. या 3 संकल्पना 100% डोक्यात ठेवा. याच्यावरनं अनेक गोष्टी आपल्याला पुढं जाऊन डेव्हलप करत जायचं आहे. ह्याची गणितं असतात, गणितं सोडवावी लागणार आहेत, ती कशी सोडवायची, काय सोडवायची ते आपण बघणारच आहे. पण तात्पुरतं आपण काय केलं आहे, याची असणारी जी नाती आहे ती नाती आपण बघत चाललो आहे आणि तशी ती नाती तिथं बघत असताना आता डोक्यातच ठेवायचं. रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर. लेंथ वाढली, रेजिस्टन्स वाढला, लेंथ कमी झाली, रेजिस्टन्स कमी झाला. दुसरं वाक्य, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. एरिया जास्ती आहे, रेजिस्टन्स कमी आहे, एरिया कमी आहे, रेजिस्टन्स जास्ती आहे. आणि तिसरं लक्षात ठेवायचं आहे टेम्परेचर. टेम्परेचरवर रेजिस्टन्स अवलंबून असतो. टेम्परेचर जास्त, रेजिस्टन्स जास्ती, टेम्परेचर कमी, रेजिस्टन्स कमी. आज आपण बऱ्यापैकी या टॉपिकला सुरुवात केली आता आणि याचा विचार करत आपण आता पुढं चाललो आहे. तर उद्याच्या पिरियडला याच्यामधल्या आपण वेगवेगळ्या कॉन्सेप्टला आपण बघतोय. आज या असणाऱ्या आर्टिकलसाठी आपण या असणाऱ्या करंट इलेक्ट्रिसिटीच्या दुसऱ्या लेक्चरला किंवा इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टरच्या दुसऱ्या लेक्चरला इथंच थांबतोय. धन्यवाद.